तर किती माणसं कामाला आहेत? 30-35 किती एकर बटाटे येतात हे सगळे? आता हे 4 एकर आहेत. 4 एकर. खर्च किती आला? आता खर्च तर काय समजा खर्च आता परत इधर म्हणलं परत 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. तर उत्पन्न निघाल डबल पैसे होतील ना? पैसे होतील. बाजार मिळाला पाहिजे. सध्या बाजार काय खराब नाही मिळाला पाहिजे. आता हे 20-22 रुपये किलो. याच्यामध्ये परवडतं का? नाही परवडणार. किती बाजार भाव खर्च लय मोठा. आता मजुरीला किती आहे बघा ना, 500 रुपये रोज माणूस घेते. काय राहणार त्याला? बाजार जास्त पैसे नाही राहत काही. खर्च लय मोठा. खताची गोण केवढ्याला गेली. पहिली खताची गोण केवढ्याला होती. आता त्याला GST लावली. सगळं चाललंय पुढं. काही परवडत नाही त्याच्यात. आंबेगाव तालुक्यामध्ये या सातगाव पठारामध्ये पेठ पारगाव परिसरामध्ये सध्या बटाटे काढण्याचं काम चालू आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे आणि बटाटा पिकाला काही प्रमाणामध्ये मार बसला आहे. शेतकऱ्यांचं दरवर्षी या बटाटा पिकामध्ये लाखो रुपये मिळत असतात. इकडं पाण्याची गैरसोय असल्यामुळे पावसावर या लोकांना बटाट्याचं पीक घ्यावं लागतं. यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिला, नंतर पाऊस आला, बटाट्याची लागवड झाली. काही प्रमाणामध्ये बटाटा सडलेला आहे. म्हणजे जवळजवळ 50% यावर्षी बटाट्याचं पीक वाया गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलं आहे. आपण पाठीमागं पाहतोय सध्या बटाटे साठवायचं काम चालू आहे. बटाटे साठवण्याची पद्धतसुद्धा खाली सागाची पानं ठेवली जातात, त्याच्यावर गवत लावलं जातं आणि जोपर्यंत बटाटे शेतामध्ये राहतात तोपर्यंत याच ठिकाणी ठेवले जातात. आपल्यासोबत मालक आहेत, तर आपण बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव बाबा तुमचं? शंकर सावंत. कुठलं गाव आहे? पेठ पारगाव. बटाटे काढायचं काम चालू आहे. ते किती एकरामध्ये लागवड होती? 4 एकरला. 4 एकरला. यंदाचं काय पावसाचा काय फटका बसला? फार नुकसानी. एकदम सड होती. काही सड होती. माल निघत नाही अजिबात. उत्पन्न घटलं. उत्पन्न निम्म घटलं. निम्म्यापेक्षा जास्त. सध्या बटाट्याला बाजार काय? बाजार आहे 20 रुपये. 20 रुपये किलो. परवडतं का? 20 रुपये नाही परवडत. काय सर त्याचे मजूर कामाला आहेत. मजुराला 500 रुपये रोज आहे. 500 रुपये रोज. हो. परवडतं? नाही ना परवडत. तर आता काही इलाज काय? आता तुम्ही ज्या पद्धतीनं झाकताय ते काय नेमकं म्हणजे सागाची पानं लावून झाकताय? सागाची पानं. पावसाचं पाणी गळू नये म्हणून पाऊस झाल्यावर ते गळू नये. तर शेतामध्ये बटाटे किती दिवस ठेवणार? शेतामध्ये काय 8-15 दिवस ठेवायचं. सड झालं काय करणार? थोडं निघालं ती नुकसान होणार आहे ना. आता पूर्वी आपण बैलाचं आऊत वापरून बटाटे काढायचो. आता साधन सामुग्री बदलली, ट्रॅक्टरने काढतो बटाटे. तुम्ही कशाने काढले बटाटे? ट्रॅक्टरने. काय नुकसान होत नाही का? नुकसान होत नाही म्हणा. ट्रॅक्टरने नाही होत. अवजर त्याच्यावर बटाट्याच्या साली पण निघालेत ना. ते आज टाकल्यानंतर साली निघातात ना पाठी. त्याचा काही परिणाम होत नाही का? नाही काय नव्हतं. यंदाच्या वर्षी पावसाने नुकसानी चालू वर्षाला 0% चालू वर्षी अजिबात. 0% म्हणजे नुकसान झालंय का झालं नाही? नुकसानी झाल्या 50% का किती? 50% जास्त. आपण पाहतोय यंदाच्या वर्षी या भागामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. बटाट्याचं पीक हे वर्षभराचं त्यांचं संपूर्ण अर्थकारण त्याच्यावर अवलंबून असतं. या भागामध्ये शेतीसाठी पाण्याची व्यवस्था नाही. हा संपूर्ण पठार भाग आहे. अनेक राजकीय पुढारी पाण्याचा प्रश्न सोडू असं सांगतायत, परंतु गेले अनेक वर्ष हा प्रश्न सुटलेला नाही. यंदा बटाट्याचं उत्पादन घटलं आहे, बाजारभाव चांगला नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पेठ पारगाव.